श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो हे ऐकताच कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल. बघा, अनंत हे अनंतात विलीन झाले. समस्त जीवास अक्कलकोटमध्ये प्रत्यक्ष दिसणारी परब्रह्ममूर्ती चैत्रवद्य त्रयोदशी सहवैद्य चतुर्दशी शके 1800 सन 1878ला समाधी लिलेचे निमित्त करून पृथ्वी तलावरून गुप्त झाली. प्रसंग असा आहे की त्या दिवशी सकाळच्या 2 प्रहरापर्यंत एखादी विपरीत गोष्ट अक्कलकोटात घडणार आहे याची जराही कल्पना कुणास नव्हती. मागील 15 दिवसात काहीतरी विचित्र लक्षणेही दाखवित होते खरे. 12 दिवस त्यांनी अन्नही घेतले नव्हते. पण त्या दिवशी काकूबाई व इतर भक्तांच्या विनवणीवरून थोडी पेज घेतली. मग त्यांना निजविले. तेव्हा बाळाप्पांनी सुपारी दिली ती घेतली. राणीसाहेबही तिथे होत्या. त्यांना अत्यानंद झाला. आता माझ्या महाराजांस भय नाही असे म्हणून त्या वाड्यात परत गेल्या. पण त्या दिवशी समर्थ कृपेने साधुत्वाला पोचलेल्या असंख्य साधकांचा हृदयाचा ठोका चुकला होता हे खरे. पेठेतल्या चोळप्पांच्या घरी महाराजांची गाय व वासरू होते. तिथे भागीरथी गंगा आकाशाकडे पाहत हंबरडा फोडत होती. वासरूही हंबरड्यात फोडत होती. इकडे आधीपासून वडाखाली काय चालले होते ते पहा. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास श्री स्वामी गुरूने आपल्या सर्व जनावरांस समोर आणण्याचे फरमावले. हे ऐकताच सेवेकरी अस्वस्थ झाले. लागलीच त्या प्राण्यांना श्रींसमोर आणण्यात आले. त्या दिवशीचे नैवेद्य त्यांना देण्याची स्वामी आज्ञा झाली. इतकेच काय, आपली वस्त्रेही श्रींनी त्या इनामी मुक्या प्राण्यांच्या अंगावर घालण्यास सांगितले. त्या प्राण्यांनाही प्रसंगाचे गांभीर्य लक्षात आले होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. नित्यसेवेत अंतर पडणार म्हणून सेवेकऱ्यांचे हृदय पिळवटून निघाले होते. कसे तरी आवंटा गिळत नजर चुकीत ते स्वतःचीच प्रार्थना करीत होते. ब्रह्मांड नियता स्वेच्छेने लीला दर्शवित होता. त्यांच्या त्या वैचित्र्यपूर्ण लीलेने उपस्थित हजारो भक्त कोलमडून जात होते. श्रींनी स्वतः उठून जनावरांच्या अंगावर हात फिरवला आणि पलंगावर येऊन बसले. त्या हालचालीत नित्याचा आवेश नव्हता इतकेच. एरवी समर्थ दर्शनाने आनंदाने सळसळणारा वटवृक्षही मौन धारण करून होता. महाराजांनी टेकून बसण्याकरिता तकियाच्या दिशेने खून करताच सेवेकऱ्याने तो दिला. महाराज स्वस्तिकासनात स्थानापन्न झाले. ते तसेच किंचित मागे टेकलेने त्यांनी लगेचच नेत्र मिटले. आसपास वैदू मंडळी होतीच. कुणाच्या जीवात जीव नव्हता. पुढे होकून एकाने नाडी पाहिली तेव्हा तो गडबडला. नाडी मुळीच लागेना. त्यांच्या व्यथित हालचालींना ओळखून वडाखाली एकच आकांत उडाला. सेवेकरी मिळेल तिथे डोके आपटीत होते. कोणी जमिनीवर लोळण घेतली. स्त्रीवर्गाने आकांत मांडला. कोणी आपलेच केस उपटत होता. स्थिर चित्त साधूवरही आपल्या नेत्रावाटे भावनांना वाट मोकळी करून देत होते. धक्क्यातून न सावरलेले कित्येक जण स्त्रींची काही हालचाल होते आहे हे का निर्कस स्तब्ध झाले होते. हे गुरुमाय, अरे देवा, समर्थ सद्गुरू श्री स्वामी समर्थ देवा भगवंता, आम्ही आता कोठे पाहावे सांगा. अशा विविध शब्दात समस्त जण आक्रंदन करीत होते. कुणीच कुणाला सावरू शकत नव्हता. अशा हलकल्लोळात थरथरणाऱ्या अक्कलकोटात अचानक एक क्षणिक सुखद धक्का बसला. श्रींनी आपले नयन सहजच उघडले. प्रेमभावाने सर्वांस निहाळू लागले. सर्व गलबला थांबला. सारी लेकरे मायबाप सद्गुरूंच्या पलंगासभोवती सरकली. श्रींच्या वचनांना ग्रहण करण्यास ते एकवटले. तेव्हा समर्थ मुखातून श्रीकृष्णावतारावेळी त्यांनी सांगितलेले अद्भुत वचन परत पुन्हा उच्चारले गेले. अनन्यक्षमा ये जना परिपाशते तेशानिक्तभियुक्तम योगक्षम्याम्यम. जो अनन्य भावे शरण मजसी पाहिल मुक्तीचा सोहळा, जिंकील जीवन कळा जो मजवरी विसमला. समर्थ वचनाने भारावून गेलेले भक्तगण अनन्य शरण भावाने प्राण एकवटून श्री स्वामी कृतीकडे पाहत होते. श्रींनी आशीर्वाद संकेत दर्शविण्यासाठी हस्तकमल उंचावले. पुढच्या क्षणी तो स्वप्नासारखा भास संपला. समर्थ निजानंदी निमग्न झाले. अंतकाळी त्यांच्या मुखातून खसखशी एवढे 3 पांढरे दाणे बाहेर पडले. नंतर श्री स्वामी देह त्यांच्या इच्छेनुसार पेठेतील मठाच्या ध्यानगुंफेत चोळप्पा यांच्या घरी ठेवण्यात आला. वाजत गाजत मिरवणुकीने ढोल ताशांच्या गजरात आतषबाजीत त्यांच्या या समाधी लिलेस अंतिम स्वरूप देण्यात आले. मग दगड लावून समाधी बंद करण्यात आली. मंगळवार 30 एप्रिल 1878 शके 1800 दुपारी 2 वाजता चैत्रवद्य त्रयोदशी संपून चतुर्दशी सुरू झाल्यावर सकाळी 4:30 वाजता ही घटना घडली. पुढे हे स्थळ आज अक्कलकोटात श्री स्वामी समर्थ समाधी मठ नामे सुप्रसिद्ध आहे. दिवस तो आजचा सारे अक्कलकोट रडले होते.
कुणी विचार केला नव्हता असे काही घडले होते. माझा स्वामी राजा निरोप घेऊन चालला होता. अलौकिक शक्तीने जो साऱ्या ब्रह्मांडात गाजला होता. काय वर्णू त्यांची ख्याती, जो या विश्वाचा बाप होता. अनावर झाले होते अश्रू जेव्हा त्याने निरोप हा घेतला होता. क्षणात सारे अक्कलकोट स्तब्ध झाले होते. स्वामींना निरोप द्यायला साक्षात पंचमहाभूते आले होते. पोरके करून निघाला साऱ्या ब्रह्मांडाचा हा राजा. क्षणात शांत झाला माझ्या स्वामींचा गाजावाजा. सबंध अक्कलकोट हा दुःखात असा बुडाला. स्वामींच्या नंतर कोण शोभणार होतं त्या वडाला. पालखीत बसून स्वारी आली चोळाप्पाच्या घरी. शेवटच्या श्वासापर्यंत ज्याने केली स्वामींची हो चाकरी. लागली समाधी माझ्या स्वामीराजांची क्षणात. खंत राहून गेली देवासोबत राहण्याची प्रत्येकाच्या अंतःकरणात. आजही आहेत स्वामी माझे त्याच अक्कलकोटात. चैतन्य रूपात बसले आहेत प्रत्येक ठिकाणच्या मठात. आजही हाकेला धावून येतात माझे स्वामी. तू आमुची आई, तुझे अजान लेकरू आम्ही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या वचनाला जागले माझे स्वामी. आधार आहेत आज प्रत्येकाचा. नतमस्तक आहोत सदैव चरणी आम्ही. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.